गुड मॉर्निंग फ्रेंड्स. महिला व बाल विकास विभाग WCD सरसह भरती 2024-25 चा निकाल जाहीर करण्यात आलेला मित्रांनो. तात्पुरती निवड यादी जाहीर झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोणत्या पदासाठी तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि किती मार्क पडलेले कॅन्डिडेटला. तर सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बघा, महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत ही भरती होती मित्रांनो. तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही आयुक्त आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती आहे बघा. त्यामध्ये गट ब पदासाठी अराजपत्रित अराजपत्रित गट क ड या संवर्गातील बघा संरक्षण अधिकारी गट ब पदासाठी 2 जागा होत्या. पर्यवेक्षक अधिकारी गट क पदासाठी 72 जागा. लघुलेखक उच्च श्रेणी गट क पदासाठी 1 जागा. लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 2 जागा. वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहाय्यक गट क पदासाठी 56 जागा. संरक्षण अधिकारी गट क पदासाठी 57 जागा. वरिष्ठ काळजी वाहक गट ड पदासाठी 8 जागा. कनिष्ठ काळजी वाहक गट पदासाठी पदासाठी बघा 36 जागा. स्वयंपाकी गट ड ड पदासाठी 6 जागा. दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील नेम्य नमूद सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेल्या पदी भरण्याकरता पात्र उमेदवारांना संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा बघा. ऑनलाईन परीक्षा कधी झाली होती बघा, 10/2/2025 आणि 13/2/2025, 17/2/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम झाली होती मित्रांनो. आणि ही सरळ सेवा भरती आहे बघा. बघू शकता तुम्ही उक्त नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पदनिहाय संवर्गनिहाय निकाल www.wcd.com या संकेतस्थळावर दिनांक 2/6/2025 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बघा. तुम्ही बघू शकता इथं लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी स्वयंपाकी पदाच्या ऑनलाईन लेखी परीक्षा निकाल 45% गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी. संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित वरिष्ठ काळजी वाहक गट ड पदाची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी उर्वरित नमूद संकेतस्थळावर 15/7/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले बघा. या पदासाठी निकाल जाहीर करण्यात आलेला अगोदरच बघू शकता तुम्ही. आता बघा उर्वरित जे आहे बघा, पर्यवेक्षक अधिकारी वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ काळजी वाहक या संवर्गाची तात्पुरती निवड यादी व उर्वरित संकेतस्थळावर 7/8/2025 ला रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले बघा. बघू बघू शकता मित्रांनो तुम्ही ह्या पदासाठी तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही जर तात्पुरती निवड यादीवर काही सापेक्ष असल्यास संबंधित उमेदवारांनी प्रसिद्धी पत्रकाच्या दिनांकापासून तर 7 दिवसात आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे 28 राणीबाग VIP सर्किट हाऊस शेजारी बार्टी कार्यालय परिसर पुणे या ठिकाणी बघा पत्त्यावर लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्र सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सापेक्ष विचारणात घेतले जाणार नाही बघा. जर तुम्हाला काही सापेक्ष असेल, काही तुमचं प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या मार्क मध्ये काही वाटत असेल तुम्हाला निवड यादीमध्ये तुमचं नाव नसेल, तर तुम्ही या ॲड्रेसवरती तुम्ही डॉक्युमेंट सादर करू शकता बघा. आता बघू शकता तुम्ही खाली काय नोटीस दिलेली बघा. संबंधित उमेदवार लेखी किंवा व्यावसायिक परीक्षेस पात्र झाले किंवा तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश झाला याचा अर्थ संबंधित उमेदवार त्या पदावर नियुक्तीस पात- पात्र झाला असे गृहीत धरण्यात येणार नाही बघा. बघू शकता तुम्ही तर तुमची जर तात्पुरती निवड नाव असेल, समावेश असेल तुमच्या गोविंद तात्पुरती यादीमध्ये,
तर असं जाहीर होणार नाही की तुमचं जॉईनिंग लगेच झालंय. तर त्यामध्ये काय दिलेलं बघा पुढं, तात्पुरती निवड व प्रत्यक्ष यादीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांच्या जाहिरातीमध्ये नमूद अटी व शर्तीनुसार मूळ कागदपत्राची पडताळणी समांतर आरक्षणाची पडताळणी झाल्यानंतरच संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल बघा. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अंतिम, तुमचं कास्ट व्हेरिफिकेशन होईल बघा, सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे मित्रांनो. फक्त तात्पुरती निवड यादी झाली म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं नाही, झालं असं तुम्ही गृहीत धरू नका. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट, तुमचे डॉक्युमेंट झाले पाहिजे. तुमचं सर्व प्रोसेस झाल्यानंतर डॉक्युमेंटचे नंतर तुमचं अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे बघा. बघू शकता तुम्ही खाली काय दिलेलं आहे. तात्पुरती निवड व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व उमेदवाराची कागदपत्र पडताळणी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे बघा. त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक व सूचना तुम्हाला वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे बघा. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी जाहिरातीमधील अटी व शर्तीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्जात नमूद केलेले माहिती अपलोड केलेले कागदपत्रे याबाबतची सविस्तर पडताळणी करण्यात येणार आहे बघा. तुम्ही जे पण डॉक्युमेंट जाहिरातीमध्ये ज्यावेळेस जाहिरात आली होती बघा, तुम्ही फॉर्म भरताना जे पण डॉक्युमेंट जोडलेले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे मित्रांनो. तर ही अपडेट कधी आलेलं बघा, 7/8/2025 अपडेट आलेले बघू शकता. आता तुम्हाला ही प्रत्येक तात्पुरती निवड यादी आहे मित्रांनो. तर तुम्हाला लवकरच पुणे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे बघा. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे? पुणे या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा. ज्या कॅन्डिडेटचं यादीमध्ये नाव आहे तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तर तुम्हाला लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लवकरच बोलवण्यात येईल. तर कदाचित तुम्हाला ह्याच महिन्यात, ऑगस्ट महिन्यातच तुम्हाला बोलवण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर डॉक्युमेंट लवकरच डॉक्युमेंट रेडी ठेवा, जेणेकरून काही अडचण येणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. आणि तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. इथं बघा खाली तुमचं नाव तुम्ही चेक करू शकता, यादीत आहे का. बघू शकता इथं काय दिलेलं आहे, ऍप्लिकेशन सीट नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिझर्वेशन कॅटेगरी, मार्क्स, किती मार्क पडलेले तुम्हाला, हे सर्व इथं दिलेले मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही पोस्ट नेम दिलेले, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरलेलं होतं. आणि इथं ओपन सिलेक्शन लिस्ट बघा, इथं सिलेक्शन लिस्ट पण दिलेले आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा. बघू शकता इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज तुमचं सिलेक्शन लिस्ट दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता तुमचं यादीत नाव आहे का. जर तुम्हाला काही नाव सापडत नसेल यादीमध्ये, तर Ctrl+F प्रेस करा. त्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता तुमचं नाव टाकून, लगेच तुमचं नाव दिसेल तुम्हाला. तर अशा प्रकारे ही यादी मित्रांनो. तर लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. तर डॉक्युमेंट रेडी ठेवा. ऑगस्ट महिन्यातच तुमचं डॉक्युमेंट होऊ शकतं, नंतर थोडा कालावधी लागू शकतो, पण शक्यतो लवकरच होईल बघा. त्यामुळे तुम्हाला कधी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट येईलच. तुम्ही अपडेट राहा, वेबसाईटवरती व्हिजिट करत राहा, तुमचं मेल चेक करत राहा, टेक्स्ट बॉक्स चेक करत राहा तुमचं. तुम्ही जो मेल आय डी फॉर्म भरताना दिलेला होता तो मेल चेक करत राहा, जेणेकरून तुमचा लगेच तुम्हाला अपडेट माहिती भेटेल. आणि वेबसाईटवरती पण व्हिजिट करा.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू बाय फ्रेंड्स.